गाईज, मी रजनी, क्रिएटिव्ह कॉर्नर विथ रजनी. मी आज तुम्हाला पावभाजीची रेसिपी शिकवणार आहे. चला गाईज, आपण पावभाजी बनवूया. या मी आता गॅस ऑन केलेला आहे. तर कमी आचेवरती गॅस ठेवते, कारण कढई जास्त तापली जाते. पहिल्यांदा मसाला वाटून घेऊया आपण. मसाल्यासाठी घेतलेली सामग्री: कोथिंबीर, आलं, टमॅटो, कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण या सर्वांची आपण पेस्ट करून घ्यायचे. तर चला आपण पेस्ट बनवूया आता. ओके, 1 मिनिट. मिक्सर. आता आपण मिक्सरवर हे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, टमाटर घातल्याची पेस्ट करून घ्यायची. या सर्वांची पेस्ट करून घ्यायची. ओके, या सर्वांची आपण पेस्ट करून घ्यायची. आता आपण पेस्ट करून घेत आहोत. ओके, आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही बघा पेस्ट, ही पेस्ट तयार झालेली आहे. ओके, हे आता पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण मिक्सर बंद करून घेऊया. लहान मुलं आहेत आमच्यात, बटन ऑन करू शकतात अचानक येऊन. ओके, चला आता आपण पावभाजीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा कढईमध्ये कांदा टाकून घेऊया. आपण कांदा भाजून घेऊया व्यवस्थित. ओके, आपण कढईमध्ये कांदा भाजून घेऊया. मी इथे पहिल्यांदा कांदा भाजायला घेतलाय, सो कांदा पहिल्यांदा भाजून घेऊया. कढईमध्ये पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया. आपण कढईमध्ये पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया. आपण कढईमध्ये पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया. ओके, पहिल्यांदा आपण बघताय तुम्ही कढईमध्ये कांदा भाजून घेतोय आपण. हा बघा, कांदा भाजला जातोय. जरा लालसर झाला की नंतर त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा. चांगला लालसर झाल्यानंतर कढईमध्ये आपण तेल ओतून घ्यायचं आहे. तेल साधारण आमच्याकडे पळी वापरली जाते, छोटीशी चमचा. साधारण 1, 2 आणि 3. आपल्याला हवं तेवढं तेल आपण वापरू शकतो. आमच्यात कमीत कमी तेल खाल्लं जातं, त्यामुळे आम्ही जरा कमीच तेल वापरतो. आमच्यात तेल वापरलेलं आवडत नाही, कारण तेलामुळे फॅट वाढतं ना, त्यामुळे आम्ही कमी तेल वापरतो. आम्हाला जास्त तेलकट पदार्थ आवडत नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. आता हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. चांगला भाजून घ्यायचा आहे हा कांदा. बघा, मी कांदा भाजून घेते व्यवस्थित. लालसर भाजून घ्यायचा आहे चांगला. ओके, कांदा आता भाजला, थोडा कच्चा राहिला आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा बघा, मी मसाला टाकते. हा मसाला बारीक वाटलेला मसाला आहे. हा मी मसाला टाकते याच्यामध्ये. बघा गाईस,
माझी मुलगी मला मदत करते मसाला टाकायला. बाळा मसाला टाक पूर्ण. मी आता हाताने टाकते. पूर्ण मसाला टाक. ओके, झाले मसाला टाकून. मसाला भाजून घेऊया. पूर्ण मसाला आपण भाजून घेऊया चांगला. आपण मसाला चांगला भाजून घेऊया पटकन. गॅस फुलच ठेवायचा आहे, कारण मसाल्यामध्ये टमॅटो टाकल्यामुळे जरा व्यवस्थित भाजलं जात नाही. त्यामुळे जास्त फुल ठेवून चांगलं भाजून घ्यायचा मसाला, गॅस फुल ठेवून. बघा गाईस, मी पटपट भाजून घेते. ओके, मसाला भाजते, चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला. ओके, आता त्याच्यामध्ये आपण चिरलेले शिमला मिरच, हे बघा, हा टमॅटो टाकून घ्यायचा आहे. पूर्ण टमॅटो, टमॅटो, फ्लावर, सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत गाईस. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे, हे भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आता लाल तिखट, हे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, हे टाकून घ्यायचं आहे. हे लाल तिखट टाकल्यानंतर आता हे मोड आलेले कडधान्यसुद्धा मी टाकणार आहे. वाटाणा आणि मटकी टाकलेली आहे, कारण मोड आलेली कडधान्य टाकलेलं चव जास्त छान लागते आणि मुलांनाही, अशी मुलं खात नाहीत कडधान्य, मग पावभाजी बरोबर खाऊ शकतात. आता मी बटाटा आहे, हा मी मॅश करणार आहे. इथे बटाटा आहे, तो मी थोडा मॅश करणार आहे. इथे बटाटा घेतलेला आहे, तोपर्यंत भाजी भाजली जाते व्यवस्थित. इथं मॅश केलेला बटाटा आहे, वापरला आहे. माझी मुलगी मला काम करू लागते, स्वयंपाकात मदत करू लागते. आमची बॅटरी लो व्हायला लागली कदाचित मोबाईलची. ओके, बस बाळा बस, भरपूर झाला मॅश. आता बटाटा मॅश झालेला आहे. आता मी इथे पावभाजी, एव्हरेस्टची पावभाजी मसाल्याची पुडी घेतलेली आहे, ती मी आता टाकणार आहे. पाहिली तुम्ही? ओके, आता ती मी पावभाजीची मसाल्याची पुडी पूर्ण टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघा गाईस,